नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत सेक्टर 18 नेरूल। काय सांगायचं की नेरूल एक छोटंसं गाव होतं 20 वर्षापूर्वी, आणि तेव्हा अशी कधी कल्पना पण कोणी केली होती की एवढं मोठं शहर होणार आहे। त्याच्यात शहर जेव्हा काही ठिकाणी जेव्हा असतो त्याच्यात महिला, पुरुष, बाळ, उद्योग, फॅक्टरी, बिल्डिंग सगळेच असतात। पण 8 मार्चचा आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे। त्यानिमित्ताने जेव्हा आम्ही रिसर्च करत होतो की बाबा सर्वात उत्कृष्ट संस्था कोणती आहे, आम्ही बरोबर त्या ठिकाणी पोचलो आहोत। आमच्यासमोर ह्याचे फाउंडर तेजश्री शेलार मॅडम आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया, जाणून घेऊया। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, आपली ही जी संस्था आहे आनंदी सेवा केंद्र, याची स्थापना कधी आणि कशी झाली? 89ला झालेलं। हां, आणि छोट्या उद्योगातूनच सुरू झालेली। कारण आम्ही जेव्हा मुंबईत आलो तेव्हा विविंगचं काम आम्ही शूजचं केलं, आणि ते मी बायकांच्याकडून करून घेत होते। मग त्याच वेळेला आमची कल्पना आली की असं आपण संस्था स्थापन करावी। आणि माझे मिस्टर राजेंद्र शेलार हे MSW झालेले, आणि त्यांना खूप अनुभव होता या समाजकार्याचा। मग त्याच्या नॉलेजचा उपयोग करून आम्ही ती संस्था स्थापन केली। मॅडम, महानगरमध्ये महानगर बोललं की जगात कुठेही बोललं तर स्त्रियांना नेहमी बऱ्याच काही गोष्टी असतात। त्यांना या शहरमध्ये राहणं, त्यांना उद्योग देणं कठीण काम आहे। तुमच्या या संस्थाबद्दल किंवा त्याची स्पेशालिटी काय आहे जर आमच्या प्रेक्षकांना? महिलांसाठी गरिबापासून ते शिकलेल्या लोकांपर्यंत किंवा महिलांपर्यंत आम्ही ते त्यांना, जेणेकरून त्यांच्या कोणत्या अडचणी आहेत, मग त्यांच्या कौटुंबिक असतील, शैक्षणिक असतील, किंवा त्यांच्या मुलांच्या असतील, किंवा रोजगार म्हणून असेल, तर याला आम्ही इथून त्यांना देण्याचा प्रयत्न करतो, कार्य करण्याचा प्रयत्न करतो। थोडक्यात कसं, म्हणजे तुम्ही जर उल्लेख करू शकता की काय तुम्ही देतात लोकांना, म्हणजे कसं प्रकारे तुम्ही देवसेवा देता लोकांना, म्हणजे काय असं नक्की तुमचा योग काय आहे? रोजगार उपलब्ध करून देणं महिलांना। ज्या दुपारच्या वेळात त्यांना रिकामा वेळ असतो त्या वेळेत आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो। म्हणजे पापड उद्योग, मागे गाद्यांचं पण, गाद्या पण आम्ही इथं तयार करत होतो, किंवा शूज विविंग, या घरी बसल्या, हां, ते विविंगचं काम कंपनीतनं आणत होतो आणि महिलांच्याकडून ते बनवून आम्ही त्यांना पोस्ट करत होतो। शिलाईचे कामं, युनिफॉर्म्स वगैरे, किंवा गव्हर्नमेंटचे जे मागे मिळत होते ते टेंडर्स वगैरे की महिला संस्थांना, तर आम्ही ते अनाथ आश्रम वगैरेंना गणेश पुरवठा केलेला आहे। मॅडम, हा तुमचा जो उद्योग आहे त्याच्यात आपल्याकडे म्हणजे काय प्रकारचे, म्हणजे जसं तुम्ही पापड बोलला, तुम्ही शूज बोलला, पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही या गुड्स कुठे सप्लाय करत असता? म्हणजे आपल्या या संस्थापर्यंत मर्यादित आहात की आपले बाहेरही असे पदार्थ मिळत असतात? जसे काही मोठे संस्था आहेत, जसे ससा आहे, किंवा आपल्याकडे मोठी मोठी संस्था आहेत जे पापड वगैरे आहेत, त्या प्रकारची आपली लोकांकडे माल जात असतो का? आता प्रयत्न करतोय, आता जस्ट नवीनच आहे, तर तो बाहेर DMart-मध्ये वगैरे मोठ्या याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय, करत आहोत। विचार चालू आहे। मॅडम, एक स्त्रीला जेव्हा तुम्ही महानगरमध्ये येते ती एक स्वप्न घेऊन येत असते, आणि आपल्या महानगर मुंबईमध्ये लोकांना सगळं मिळतं, लोकांना एक जेवण मिळतो, मित्र मिळतात, पण सर्वात कठीण काम आहे निवाराचं। त्या निवारासाठी तुम्ही लोकांकडनं, म्हणजे काय लेवलची लोक येतात, काय स्तराचे लोक येतात, म्हणजे गावातून येतात की मुंबईतून येतात, कुठून येतून? पूर्ण भारतातूनच येतात। काश्मीरपासून आलेले आहेत, चेन्नई वगैरे, केरळ, बिहार, UP, सगळीकडनंच मुली किंवा महिला येतात। त्या शिकण्यासाठी पण येतात, किंवा सर्व्हिस करण्यासाठी, किंवा काहींचा घरचा प्रॉब्लेम असतो, त्यांच्या नवरा बायकोंचं पटत नाही, त्या घटस्फोटीत इमर्जन्सीला सुद्धा इथं येऊन त्यांना आम्ही आश्रय देतो। पण असं तुम्ही काउन्सिलिंग सुद्धा करताय घटस्फोटचा प्रकार झाला तर? हो, मागे काउन्सिलिंग सर पण करत होते, आणि त्याच्यापैकी वाशीला पण आहे, तिथं आम्ही ट्रान्सफर करतो काही केसेस सरांनी सॉल्व्ह केलेले आहेत। आपल्याकडे रूमचे रेट्स वगैरे असे काय रेट्स वगैरे आहेत, किंवा काय काय सर्व्हिसेस तुम्हाला त्या या पर्टिक्युलर हॉस्टेलला, असे हॉस्टेल जे आपले आहेत त्याच्यामध्ये रूम्स काय लेवलचे आहेत, आणि त्याचा रेट वगैरे कसं आहे, किंवा कॉम्पिटेटिव्ह आहे? हां, कारण 6000 पर
हेड Per person. हां पर पर्सन तर 3000 रेंट आणि 3000 मेस, तर ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर संपूर्ण. म्हणजे माणसाला कुठे बाहेर जायची नाही, काही गरज नाही नाश्ता वगैरे चहा आहे. वगैरे सगळं. आणि तुमच्याकडे नियम अटी काय आहे तशी थोडक्यात? म्हणजे ते कुठे सर्व्हिस करतात, त्यांचं आय कार्ड हवं, ते आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्यांचे फोटो आणि त्यांचा फॉर्म भरून सगळं आम्ही घेतो. आणि त्यांना अटी टाकलेल्या आहेत की 10-10:30च्या आत यायचं आणि येताना एंट्री वगैरे आमच्या बुकमध्ये करायची. पण मॅडम काही वेळा तुम्ही कसं एवढं गंभीरपणे बोलू शकता की जी व्यक्ती तुम्ही आज लोकांना ॲडमिशन देत आहे त्यासाठी ती व्यक्ती चांगली आहे किंवा वाईट आहे याचं तुम्ही कसं नोंदवून घेत असता? तुम्ही जरी ID घेतलं किंवा काही घेतलं पण तरीसुद्धा तुम्हाला काही वेळ अशी अडचण येत असेल, मग तुम्ही कसं ते व्हेरीफाय करून घेत असता? कंपनी आणि त्यांच्या आईवडिलांचे फोन नंबर्स असतात, त्याच्यावर आम्ही त्यांच्यावर कॉल करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधतो किंवा काही पॅरेंट्स इथं येतात सोडतात, मग ती जबाबदारी आम्ही पूर्ण छोट्या छोट्या गोष्टी पण आम्ही त्यांना फोनवर कळवतो. मॅडम आपली संस्था नवसारीची संस्था आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बरेच पाऊस बघून झाला आहे तुमचा. काही आपल्या स्त्रिया जी आपल्याकडे राहत असतील पूर्वी ते आज कदाचित एक कुटुंब चालवत आहे किंवा एखाद्या एक सुनबाई आहे एखाद्या घराची किंवा काही परदेशात सुद्धा असे काही अनुभव जे आमच्या प्रेक्षकाला सांगतात. नाही, फॉरेनची एक इथं आली होती, ती इथं छान राहून वगैरे खूप मिक्सअप होऊन गेली. इथून तिचे फोन पण येतात आणि इथून जे कधी कधी सोडून गेले तिथनं काही मुली, पण पुन्हा हे हॉस्टेल चांगलं आहे म्हणून पुन्हा इथं रिटर्नसुद्धा आलेले आहेत. अपंग मुली किंवा ज्यांच्या परिस्थिती गरिबीची आहे त्यांना आम्ही कन्सेशन दिलेलं आहे. अपंग मुलीला सुद्धा आम्ही पूर्ण 3-4 महिने तिला सगळा खर्च आम्ही सुचवला होता. हां, 20 वर्षात तुम्ही फार पुढे गेलात. आज छोटंसं एक संस्था होती, आज एवढं मोठ्या इमारत बांधली गेलेली आहे. येत्या 5 वर्षात काय तुमची कल्पना आहे जर आमच्या प्रेक्षकांना? अजून सुद्धा मला डेव्हलप करायचं आहे प्रत्येकाला. आता बऱ्याच सुविधा आहेत, कॅमेरा आहे किंवा सिक्युरिटी गार्ड आहे, पण प्रत्येक रूममध्ये वायफाय वगैरे अजून त्यांना नाही दिला, तो पुरवायचा आहे. कारण तसा TV वगैरे करमणुकी साधनं आहे, तसा वरती टेरेस वगैरे आहे, तसा सिनरी खूप चांगलं आहे की बाहेरून आले तरी माणूस इथं थकवा त्यांचा आरामात आणि आम्ही तर राहत असल्यामुळे सतत काकू किंवा मॅडम किंवा असं ये जा चालू असते. हां, या पद्धतीनेच बोलवत असतात सतत. पण अनेक वेळा काही असे जे ऑर्फन असतात, ज्यांना आई वडील नसतात किंवा एखादा मुलगी दुसऱ्या शहरातून येत असते, तिला इकडनं अटॅचमेंट होऊन जातो, तर हो तशी झालेली. चेन्नईमधून एक मुलगी आली होती चितिरा म्हणून, त्यांच्या घरचा पण घटस्फोट झालेला आहे आणि ती एकटीच आलेली आणि तिच्याकडे काहीही पैसे नव्हते. तर तिला आम्ही तिचं ते एज्युकेशन वगैरे बघून BBA का काहीतरी झालेली होती, तर ती इथं कंपनीत सर्व्हिस लागली आणि आता ती फॉरेनला पण दुबईला गेलेली आहे इथून. त्यामुळे ती जाताना खूप रडत होती. एवढं इन्सिडेंट्स म्हणजे जसं खूप रडत होती. केलं होतं. हे तुम्ही फार चांगलं काम करताय मॅडम, काय की ह्याच्यामध्ये पैसा हा तुमचा मेन उद्देश नाही आहे. उद्देश आहे समाजसेवा. त्याच्या स्त्रियांसाठी तुम्ही जेव्हा करता आणि जेव्हा म्हणजे मुलींची सर्व्हिस कधी कधी एका सर्व्हिसवरून सुटते सर्व्हिस किंवा त्यांना दुसरी बघायची असते, त्यामध्ये जो गॅप असतो 2-3 महिन्याचा, तेव्हा पण आम्ही त्यांना आर्थिक जास्त त्रास देत नाही की तुमच्या सर्व्हिस दुसरी लागली त्याच्यानंतर हे पैसे तुम्ही नंतर सावकाश द्या. फार सुंदर, अतिसुंदर. अशा 5-6 केसेस झालेले आहेत. अनेक वेळा त्यांच्याकडे सॅलरी मिळत नसते. हो, नाही मिळत. मग ते असा 3-4 महिने त्या तशाच असतात आणि ते शोधत असतात. मग त्यावेळेला आम्ही ते सगळं जे काही आमच्याकडे आहे उपलब्ध ते त्यांना आम्ही सर्व्हिस देतो. फार सुंदर मॅडम, खूप सुंदर. आणि आम्हाला फार खूप आनंद होतो आहे तुमचं ऐकून सगळं. मॅडम, निवारा हा जो प्रकार आहे याच्यामध्ये तुम्ही आज लोकांना सर्व्हिसेस देताय, लोकांना घर देताय, लोकांना राहण्याचं देताय, लोकांना खाण्याचं देताय. थोडक्यात तुम्ही एक, आपण त्याला इंग्लिशमध्ये फिलॉन्थ्रोपी म्हणतो, असं तुम्ही काम करताय. आणि या संस्था आज आनंदी आहे, खरोखर आनंद झालेला आहे. संस्था तुमची आहे, तर तुमची संस्था आणि इतर संस्थांमध्ये तुमचं काय फरक आहे? याच्यामध्ये हे तर मूळ MSW झालेले आहेत, मास्टर ऑफ सोशल वर्क. त्यांच्या रक्ताचंच ते भिनलेलं आहे आणि मग त्यांच्याकडून ते माझ्याकडे थोडंफार आलेलं आहे, कारण मी मुळाची शिक्षिका आहे. तुम्ही शिक्षिका आहात, तुम्ही शिक्षिका म्हणून पोरांना शिकवता, परत तुम्हाला ती शिक्षिका इथं म्हणून तुम्ही राहता नेहमी. आम्ही देवाला हेच प्रार्थना करतो की तुम्ही लवकर ही संस्था आज फार मोठं होऊ दे. आता हे लहान छोटंसं एक प्लांट होता, छोटं मोठा वृक्ष झालेला आहे आणि या वृक्षाचं संपूर्ण शॅडो किंवा याचं फळ जगाने घ्यावं
अशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिलात त्यावेळी मी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. आभारी आहे. पापड़ आहेत. हे छोटे पॅकेट 10 रुपये का बनाते हैं. उडीद डाळपासून बनवलेले. हे नाचणीचे पापड आहे. नाचणीपासून बनवले जातात कामधेनू महिला बचत गट मार्फत. ही सालपापडी आहे. साबुदाणा आणि बटाटा याच्यापासून उकडून बनवलेली आहे. ही उपवासासाठी चालते. कामधेनू महिला बचत गट मार्फत इथे बनवली जाते. हे मसाला पोह्याचे पापड आहे. याच्यात मसाला वगैरे टाकून पोह्याचे पासून बनवले जातात पापड. जिरा पापड आहे. तांदळापासून जिरा टाकून पापड बनवले जातात. हे पालकचे पोहे आणि पालक मिक्स करून पालकची भाजी मिक्स करून पापड हे बनवले जातात. हे बटाटा वेफर्स आहे. उपवासासाठी वापरतात. बटाट्यापासून बनवले जातात मीठ आणि बटाटा टाकून. कुरडई आहे. तांदळापासून कुरडई बनवली जाते कामधेनू महिला बचत गट मार्फत. हे आमची अर्धा किलोची मोठी पॅकिंग आहे. मिक्स पापड बनवले जातात. 1 किलो का लेके बनवले जातं. 1 किलोसाठी वाळून वगैरे ठेवलेलं असतं. वर्षभर चांगले राहतात घरात.